मित्रांनो नमस्कार. आपण आता आहोत घटप्रभा या ठिकाणी आपण थांबलो आहोत चॅम्पियन गटासाठी. समोर जो वळू बघतोय आपण 4 दाती गडिंग्लज या ठिकाणचा वळू आहे. काम्याचा बच्चा आहे असं मालक सांगतात ते. आणि आपण त्यांच्याकडून जरा नवीन जाणून घेऊया. सांगायचं उद्देश हा म्हणजे ह्या वळूकडं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता झाली तरीही फोटो काढण्यासाठी कोण थांबलेलं नाही. याचं माप बघा. हा आता किती दाती आहे काय कसं आपण या मालकाला विचारूया. साहेब नाव सांगा तुमचं. अमृत रामू देवेकर, राहणार बेळगुंदी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. मोबाईल नंबर 7385445599. आता हा वळू आणलाय तुम्ही कुठल्या लाईनचा आहे काय? आम्हाला मालकाकडून समजलेलं की आणि आपण क्रॉस चेक पण केलं होतं. बडसनाळ कामाची पैदास. बडसनाळ काम. आता हा एवढा मोठा आवड आहे सध्या माप ह्याचं काय आहे? 66 इंच उंची. आणि किती दाती आता? 4 दाती. 4 दातीमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढं मोठं माप आहे आणि हा थांबलेला आहे. तुम्ही काय कसं ह्याला सांभाळता? काय ह्याची काय निगा कशी राखता किंवा काय ह्याचं काय दिनचर्या कशी असते? म्हणजे सकाळी 6ला त्याचं आंबवण, 8 वाजता गवत कुट्टी वगैरे त्यांनी टाकायचं. परत 1-1:30च्या दरम्यान परत त्याला आपण जे खाद्य वगैरे आहे ते आपण थोड्या प्रमाणात परत थोडं ठेवतो. आणि 6 वाजता जे आपलं रेग्युलर गवत, नंतर 10 वाजता आणि एकदा आंबवण ठेवतो. आपण 3 वेळा आंबवण देतो. गायींवर चालू केलंय का आता? हो, गायींवर चालू केलं. किती गायी झाल्या आतापर्यंत? गायी 62 गायी झाल्या. रिझल्ट वगैरे आलाय? रिझल्ट आहेत. कालवडी आता जवळजवळ 3 महिन्याची कालवड आपली 3.25 फुटात उंचीला आहे. आता हा एवढा आवड हवे दिसतोय, एकदम धिप्पाड दिसतोय मोठा. काय म्हणजे नेमकं नक्की काय तुम्ही असं वेगळं काय करताय? कारण हा असा रुबाबदार उभा राहिलाय. पायाची पोझिशन बघा तुम्ही, पायात बघा तुम्ही किंवा काय कसं ट्रेनिंग दिलेलं काय केलंय काय नेमकं तुम्ही असं म्हणजे ट्रेनिंग वगैरे काय आपण असं जास्त हे करत नाही. तो काय करतो की आपण ज्यावेळी घरी भाकरी वगैरे आई बनवते त्यावेळी त्याला पायरीवर उभारून खायची सवय. त्यामुळे तो स्वतः उभारून खातो. त्याचं स्वतः स्टूलवर उभारायचं वगैरे त्याचं ट्रेनिंग आहे. आता शेती कामाला वगैरे वापरता का? हो, उभारून 4 फुटी सरी वगैरे आपण मारतो. काल सुद्धा गवत घेऊनच आलाय ते. सगळ्याच कामाला आहे. गाई काढतोय, वळू म्हणून आहे, ह्याला पण वापरताय, शेती कामाला पण वापरताय. हो. आणि तसं आपण बैलगाड्यासाठी पण आपण ट्रेनिंग दिलेलं आहे. 8 किलोमीटर पल्ल्याला न धापता आपण तो पळून पण येतो. स्टॅमिना पण चांगला आहे. आता सकाळपासून हा प्रमुख आकर्षण बनलंय. म्हणजे मी बघतोय सकाळपासून हा प्रमुख आकर्षण बनलंय. काय तुम्ही म्हणजे असं त्याच्यात रंगरूप असेल हे असेल तुम्हाला कसं वाटते काय? म्हणजे आता तुम्ही चॅम्पियन गटाला चाललाय, काय वाटते तुम्हाला? काय अपेक्षा तर प्रत्येकाला असते की आपलं हे व्हावं, पण आहे 4 जातीमध्ये काय तुम्ही म्हणाल? चांगलं मॅनेजमेंट झालं पाहिजे. तुमचं 20% काम जरी करत असेल तर 80% मॅनेजमेंट तुमचं काम करते. मग त्याला जे तुमच्या जनावराला जे लागतं किंवा जे आवडतं तेच त्याला दिलं पाहिजे. आपण ओव्हर फीडिंग किंवा वरून देऊन त्याला काही फायदा होत नाही त्याच्यामध्ये. चालतं. खिलार साम्राज्य तुम्हाला परत भेटेलच मित्रांनो. खिलार साम्राज्य परिवाराचेच हे आहेत. पण आपण आपल्याकडचे जे काही दावणीचे जे काही बैल असतील, गाई असतील, इतरांचे दाखवतो. आपल्या याचे आपण पहिल्यांदा दाखवतो. खिलार साम्राज्य परिवाराचाच हा एक चांगला प्रमुख हिस्सा आहे. आणि घटप्रभा इथं आलाय. आपल्याच चॅनलवर आपणच काही सांगणे थोडंसं आपल्या मनाला पटत नाही, परंतु इतरांच्या आग्रहा खातर बरंच सकाळपासून आपल्याला म्हणून आपण हे घेतले. आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की बाबा कसा वाटलाय, काय वाटलाय. तुम्हाला भेटायचं असेल समक्ष वळू बघू शकताय. माप आहे त्याचा चौक जो आहे तो एकदम भारदस्त उंच आहे. गाईडसाठी चालू आहे तर तुम्ही जरूर यांच्या घरी एकदा व्हिजिट करा. धन्यवाद. नाव, गाव आणि मोबाईल नंबर. अमृत रामू देवेकर, गाव बेळगुंदी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. आणि मोबाईल नंबर 73 85 44 59 99 89 75 98 74 47. ओके.